आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्याच्या कष्टावर सुडाचा ट्रॅक्टर, हातातोंडच आलेल्या द्राक्षबागेची क्रूर नासधूस। रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून जोपासलेली द्राक्षबाग डोळ्यादेखत उद्ध्वस्त झालेली पाहण्याची दुर्दैवी वेळ खटाव येथील एका शेतकऱ्यावर आली आहे। पलूस तालुक्यातील खटाव येथे अज्ञात माती फिरवणे शेतकऱ्याचाच ट्रॅक्टर त्याच्याच बागेत फिरवून सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विश्वजित आनंदराव पाटील यांची घराशेजारीच 2 एकर द्राक्षबाग आहे। अवघ्या महिनाभरात ही द्राक्षे बाजारात विक्रीसाठी जाणार होती। मात्र 11 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्या घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर चालू केला आणि थेट बागेत घुसवला। रागाच्या भरात किंवा पूर्ववैमनस्यातून या अज्ञात इसमाने संपूर्ण बागेत ट्रॅक्टर वेड्यावाकड्या पद्धतीने फिरवून 350 ते 400 झाडांची अक्षरशः कत्तल केली। या अघोरी कृत्यात केवळ द्राक्षवेलींचेच नव्हे तर बागेतील लोखंडी अँगल, तारा आणि खुद्द ट्रॅक्टरचेही प्रचंड नुकसान झाले आहे। ऐन हंगामात पीक हातातून गेल्याने पाटील कुटुंबावर आभाळ फाटले असून लाखो रुपयांच्या आर्थिक संकटात ते सापडले आहेत। एका शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत अशा प्रकारे पायदळी तुडवणे हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे। आरोपीला कठोर शासन व्हायलाच हवे। घटनेचे गांभीर्य ओळखून भिडवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, दीपक पाटील व स्वप्नील शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्या आधारे संशयिताचा माग काढला जात आहे। हा प्रकार राजकीय सूडबुद्धीतून झाला की अन्य कोणत्या कारणातून याचा तपास भिलवडी पोलीस करत आहेत। आरोपीला तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे।